ॐ नमो भगवते वासुदेवाय। चतुर्थस्कन्धः अथ त्रयोविंशतितमोऽध्यायः। मैत्रेय उवाच दृष्ट्वात्मानं प्रवयं सम् एकदा वैन्य आत्मवान् आत्मनावर्थिता शेष स्वानुसर्गप्रजापतिः जगदस्तस्फुषश्चापि वृत्तिदो धर्मभृत्सताम् निष्पादितेश्वरादेशो यदर्थमिह जन्निवान् आत्मजेष्वात्मजाम्यस्य विरहाद्रुदतीमिव प्रजासु विमनस्वेकः सदा रोगातपावनं तत्राप्यद्दाभ्यनियमो वैखानसंसुसम्मते आरब्ध उग्रदप्तपसि यथा स्वविजये पुरा कन्दमूलफलाहारः शुष्कपर्णाशन क्वचित् अभक्ष क्वचित् पक्षान् वायुभक्षस्ततः परं ग्रीष्मे पञ्चतपावीरो वर्षाश्वासारषान्मुनिः आकण्ठमग्नशिशिरे उदगे स्तण्डिलेशयः तितिक्षुर्यत वाग्दान्त ऊर्ध्वरेताजितानिलः आरिराधयुषु कृष्णम् अचरत्तप उत्तमम् तेन क्रमानुसिद्धेन ध्वस्तकर्मादयाशयः प्राणायामै संनिरुद्ध षट्स्वर्गच्छिन्नबन्धनः सनत्कुमारो भगवान् यदाहाध्यात्मिकं परं योगं तेनैव पुरुषम् अभजत्पुरुषर्षभः भगवद्धर्मिणः साधो श्रद्धया ययदः सदा भक्तिर्भगवती ब्रह्मण्यन् अन्यन्यविषयाभवत् तस्यानया भगवद परिकर्म शुद्ध सत्त्वानानस्तदनु संसरणान्नपूर्त्या ज्ञानं विरक्तिमदभूनिशितेन येन चिञ्चेद संशयपदं निजिजीवदोषं छिन्नान्यधीरधिगतात्मगतिर्निरीह तत्तत्यक्जेचिददिदं वयुनेन येन तावन्न योगगतिभिर्यतिरप्रमत्तो यावद्गदाग्रजकथासुरधिं न कुर्यात् एवं स वीरप्रवरः संयोजात्माननात्मनि ब्रह्मभूतो दृढं काले तद्याजस्वं कळेबरं सा बीड्यपायुं पार्षिभ्यां वायुमुत्सारयन् शनैः नाभ्यां कोष्ठेष्वस्थाप्य उद्यत्कण्डकशीर्षनि उत्सर्पयं स्तुतं मूर्ध्नि क्रमेणावेश निःस्पृहः वायुं वायौ क्षितौ कायं तेजस्तेजस्य युयुजत् कन्याको अक्षे द्रवन्तो ये यथा स्थानं विभागशः क्षितिमम्बसि तेजसा सद्यो वायौ नभस्यमुम् इन्द्रियेषु मनस्तानि तन्मात्रेषु यदोद्भवम् भूतादिनामन्युकृष्य महत्यात्मनि सन्ददे तं सर्वगुणविन्यासं जीवे मायामयेऽन्यथाक् तं चानुशयमात्मस्थं सासावानुशयी पुमान् ज्ञानवैराग्यवीर्येण स्वरूपस्थो जहात् प्रभुः अर्चिर्नाम महाराज्ञी तत्पत्न्यन्नुगदावनं सुकुरार्यस्तदर्था च यल्पद्भ्यां स्पर्शनं भुवः अतीव भर्तुर्व्रतधर्मनिष्ठया शुश्रूषयाचारसदेहयात्रया नाविन्दतार्तिं परिकर्षितापि सा प्रेयस्कर्णस्पर्शनमाननिर्वृतिः देहं विभिन्ना किल चेतनादिकं पत्युपृथिव्यादयिदस्य चात्मनः आलक्ष्य किञ्चिश्च विलप्य सा सती तिदामदादरोपयदद्रिसानुनीं विधाय कृत्यं ह्रदनी जलालुप्लुत्तां दद्वोदगं भर्तुरुदारकर्मणः नत्वा दिविस्तां स्त्रिदशां स्त्रिपरीत्य विवेशवह्निं ध्यायति भर्तृपादौ विलोक्यानुगतां साध्वीं पृथुं वीरवरं पतिं तुष्टुर्वुर्वरदा देवै देवपत्न्यसहस्रशः कुर्वत्य कुसुमासारं तस्मिन् मन्दसानुनि तन्ततु मरदुत्येषु गृह्णन्ति स्म परस्परं देव्य ऊचुः अहो इयं वधूर्न्यध्या या चैवं बुभुजां पतिं सर्वात्मना पतिं भेजे यज्ञेशं श्रीर्वधूरिव सैषानूनं व्रजत्यूर्ध्वम् अनुवैन्यं पदिं सदी पश्यत्तात्मानतीत्यार्चिर्दुर्विभाव्येन कर्मणां तेषां दुरापं किन्त्वन्यी अन्मर्त्यानां भगवत्पदं भुवि लोलायुषो ये वै
നൈഷ്കർമ്മ്യം സാധയന്ത്യുത സവഞ്ചിതോപദാദ്രദൃക് കൃച്ഛ്രേണ മഹതാ ഭുവി ലദ്വാപവർഗ്യം മാനുഷ്യം വിഷയേഷു വിഷജ്ജതേ. മൈത്രേയ ഉവാച സുവതീഷ്വമരസ്ത്രീഷു പതിലോകം ഗതാവധൂഃ യം വാ ആത്മവിദാം ദുര്യോ വൈന്യപ്രഭാച്യുത്താശയഃ ഇത്തം ഭൂതാനുഭാവോऽസൗ പൃഥുഃ स भगवत्तमः കീർത്തിദം തസ്യ ചരിതം ഉദ്ധാമചരിതസ്യ തേ യ ഇദം സുമഹുത് പുണ്യം ശ്രദ്ധയാ വഹിത പഠേത് ശ്രാവയേത് ശൃണുയാദ്വാപി സപൃഥോ പദവീമിയാത് ബ്രഹ്മണോ ബ്രഹ്മവർച്ചസ്വി രാജന്യോ ജഗദീപതിഃ വൈശ്യപ്പടൻ വിട്പതിഃ സ്വശൂദ്രസതമാത്മദാത് ത്രികൃത്വ ഇദമാകർണ്യം നരോ നാര്യഥവാ ധൃത അപ്രജസുപ്രജതമോ നിർധനോ ധനവത്തമഃ അസ്പഷ്ടകീർത്തിസുയമാ മൂർഖോ ഭവതി പണ്ഡിതഃ ഇദം സ്വസ്ത്യയനം പുംസാം അമംഗല്യം നിവാരണം ധന്യം യശസ്യമായുഷ്യം സ്വർഗ്യം കലിമലാപഹം ധർമാർത്ഥകാമമോക്ഷാണാം സമ്യക് സിദ്ധിമിഭിസുഭിഃ ശ്രദ്ധയൈതദനുശ്രാവ്യം ചതുർണാം കാരണം പരം വിജയാഭിമുഖാ രാജാ ശ്രുത്വൈദബ്ദധിയാത്തദാൻ ബലിം തസ്മൈ ഹരന്ത്യഗ്രേ രാജാന പൃഥവേ യഥാ മുക്താന്യസംഗോ ഭഗവത്യം അലാം ഭക്തിമുദ്വഹൻ വൈന്യസ്യ ചരിതം പുണ്യം ശൃണുയാശ്രാവയേത് പഠേത്. വൈചിത്രവീര്യാഭിഹിതം മഹന്മാഹാത്മ്യസൂചകം അസ്മിൻ കൃതമതിർമർത്യ പാർത്ഥവീം ഗതിമാപ്നുയാത് അനുദിനം മിതമാദരേണ ശൃണ്വൻ പൃഥുചരിതം പൃഥയൻ വിമുക്തസംഗഃ ഭഗവതി ഭഗവത്സിന്ധപോദപാദേ സ ച നിപുണാം ലഭതേ രതിം മനുഷ്യഃ. ഇത് ശ്രീമദ് ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ചതുർത്ഥസ്കന്ധേ ത്രയോവിംശതിതമോऽധ്യായഃ. സർവത്ര ഗോവിന്ദനാമ സങ്കീർത്തനം. ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ. നാരായണ അഖില ഗുരു ഭഗവൻ നമസ്തേ.